की शासनाचं जो काम करतोय आपण, वसुली केला तर किमान वेतन द्या, बरोबर आहे? एवढी टक्के वसुली केली, वसुलीचे अधिकार हे ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक पुरवणी अंदाजपत्रक तयार करतोय ना, मग आपल्या वेतनासाठी पहिले मंजूर केलेले होते, आता पुरवणी अंदाजपत्र म्हणजे काय म्हणतो एरियाचे पैसे 478 कोटी रुपये मंजूर करायचे आहे. तो 478 कोटी रुपये हे मंजूर करायला असं शासन थोडी देणार आहे. विधिमंडळात विषय गेली 15 दिवसापासून आपण मोर्चाचं नियोजन केलं आहे. हा राज्य कार्यकारिणीने निर्णय घेतलेला होता. यापूर्वी 2 वेळा आपण ग्रामपंचायतीचे सर्व कामकाज बंद केलेले होते. आज जो मोर्चा आयोजित केला, राज्यभरातून 27,000 ग्रामपंचायतीमधून कर्मचारी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. म्हणजे जी ती कर्मचारी आहेत, पाणी पुरवठा सोडणारी, वीज पुरवठा सोडणारी आणि सफाई करणारी, ग्रामपंचायतीमध्ये ऑफिसचं काम करणारे कर्मचारी आहेत, वसुली करणारे कर्मचारी आहेत. अशा प्रकारचं नगरपालिकेमध्ये जे काम करतात ते काम ग्रामपंचायतीमध्ये करतात. असे कर्मचारी या मोर्चात मोठ्या संख्येने उपस्थित झालेले आहे. राज्यातून जवळपास 10,000च्या वरून कर्मचारी या ठिकाणी उपस्थित झालेले होते आणि आज त्यांची परत इच्छा असल्यामुळे आपला शिष्टमंडळ माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या या भेटीसाठी गेलं आणि त्यामध्ये त्यांच्या वतीने माननीय शंभूराजे देसाई यांनी आमच्या शिष्टमंडळाला सांगितलं आहे की येत्या 8 दिवसात प्रशासकीय बैठक घेऊ आणि तुमचं आमच्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा जो 19 महिन्याचा जो एरियस होता तो एरियस या महिन्यात वितरित करून त्यांच्या खात्यात जमा करण्याचं आश्वासन दिलेलं आहे. यदाकदाचित या महिन्यात आमचं 19 महिन्याचा वेतन आणि आमच्या वेतन श्रेणीच्या प्रश्नाकडे लक्ष घातलं नाही तर पुढच्या महिन्यामध्ये पुन्हा पूर्ण राज्यातील 27,000 ग्रामपंचायतीचा गावगाळा बंद पाडण्याचा संदेश महाराष्ट्र शासनाने दिलेला आहे आणि सर्व ग्रामपंचायती ठप्प पाडण्याचा प्रयत्न आम्ही महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेनेच्या माध्यमातून करतोय.